युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे. अजित पवार जिवंत आहे. सोशल मीडियावर अजित पवार जिवंत असण्याचा दावा करत आहे. लोक व्हिडिओ बनवून व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे आजोबा जे कार मध्ये आहे हे बघा काय म्हणत आहे. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला. नाही ना, जिवंत आहे ह्यो. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, अजित दादा फोन केला शिरदराव येतो. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेला. बघितला मग का आजोबा खरं बोलत असेल का? अजित पवार जिवंत आहे. आणि आजोबाने हे सांगितलं अजित पवारला दामवून कुठल्या तरी बंगल्यामध्ये ठेवल्या, देवगिरी बंगल्यामध्ये, दिल्लीच्या बंगल्यामध्ये. आणि शरद पवार यांचं पण नाव घेतलेलं आहे. शरद पवारचा आणि अजित पवारच्या फोनवर गोष्टी होतात, कॉल येतात त्यांचे. असं ते सांगून राहिले. खरं आहे की खोटं आहे? सीबीआय सीआयडी अजूनही त्यांनी जांच करणं चालू आहे, चौकशी करणं चालू आहे. त्यांना अजूनही सत्यता आढळली नाही अजित पवार जिवंत असण्याची. पण आजोबा ऑन रेकॉर्ड कॅमेरा सोबत सांगून राहिले माझ्या अंगाला काटे आले, तुमच्या अंगाला आले. असं ऐकून काय खरं काय खोटं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अजित पवारच्या घडामोडी सगळं तुम्हाला तुमच्या चॅनलवरती, तुमच्या व्हिडिओवरती, तुमच्या फोनावरती सगळं नोटिफिकेशन येणार. कळलं का? अजित पवारचा घात सतत 3 महिने झाले. 28 जानेवारी 2026 अजित पवारचा घात होतो. पण अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले सोशल मीडियावर. नेमकं कारण काय? अजित पवार जिवंत असण्याचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. कारण काय असणार आहे? अजित पवार खरंच जिवंत आहे का? अजित पवार जिवंत आहे तर कुठं आहे? आणि शरद पवार यांचं नाव पण घेतलं आहे आजोबांनी. शरद पवार संग बोलणं होते म्हणून काय शरद पवार बोलून राहिले नाही का? म्हणून काय सुनेत्रा पवार आवाज उठवत नाही काय? अजित दादाचा घात होऊन सतत 3 महिने होतात तरी शरद पवार काही बोलत नाही, सुनेत्रा पवार बोलत नाही, कोणीच काही बोलत नाही. नेमकं कारण काय ना बोलण्याचं? जिवंत असण्याचं आहे का? हे जे आजोबाने सांगितलं हे खरं असेल का? सोशल मीडिया नुसते व्हायरल होऊन राहिले आहे. व्हिडिओ पद्धतीने असे व्हायरल होऊन राहिलेले आहे की सांगू शकत नाही. आणि माणूस हा भ्रमित होऊन राहिलेला आहे की खरंच अजित पवार जिवंत आहेत. अजित पवार जिवंत आहेत का नाही? महाराष्ट्रात त्यांचा पदार्पण का नाही? की अजित पवार मेकअप लावून येणार, मेकअप म्हणजे नकाब लावून येणार, शिवाजी द बॉस पिक्चर जसा आहे, रजनीकांतचा पिक्चर आहे त्या पद्धतीने येणार. अशा पद्धतीचे लोक कमेंट करून राहिलेले आहे. नेमकं खरं काय खोटं काय हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. की महाराष्ट्रामध्ये असे उलट फालत अशा गोष्टी येऊन राहिलेल्या आहेत सोशल मीडियावर. अशा अजित पवार जिवंत असण्याचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले आहे. खरं आहे की खोटे आहे? की अजित पवार जिवंत असण्याचे कमेंट आहे. देवगिरीमध्ये अजित पवार आहे, अजित पवार दिल्लीला गेलेले आहे, अजित पवारला बाहेर देशात पाठवलेलं आहे शरद पवारने. अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे. खरं की खोटं काय नाही हे जनतेच्या मनामध्ये एक गुढ रेष लपलेला आहे. पण अजूनही अजितदादाचा घात झाला हे पण अजून आलेलं नाही की घात कोणी केला, काय केला. पण असे व्हिडिओ व्हायरल होत असाल तर मनात एकच खंत निर्माण होईल, अजित पवार जिवंत आहेत, आहे कुठं, कधी येणार, हा प्रश्न निर्माण होणार. पण प्रश्न निर्माण होतो. पण हे जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हे का होऊन राहिलेले आहे? की अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे का? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण आपल्या मनाशी खेळत आहे हे लोक, असं वाटत नाही का तुम्हाला? अजित पवार असण्याचा हा खरा दावा असेल का? खोटा आहे की खरा आहे? हा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कमेंट करा तुम्ही आणि सांगा मला. कमेंट करणं गरजेचं आहे कारण तुमचा एक कमेंट मला मोटिवेट करतं. आणि खरं काय खोटं काय हे आजोबा जे सांगून राहिले खरं असेल का? अजित पवार जिवंत असण्याचा दावा करत आहे आणि ऑन रेकॉर्ड मध्ये सांगत आहे. आजोबाचं वय 70-80च्या जवळपास आहे. आजी पण आहे, ते आजी पण सांगून राहिली अरे अजित पवार जिवंत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पोळ्यात काढत आहे. शरद पवारने लपून ठेवलं अजित पवारला, बाहेर देशामध्ये लपून ठेवलाय, देवगिरीच्या बंगल्यावर लपून ठेवलाय. अशा पद्धतीचे कमेंट येऊन राहिलेले आहे. खरं आहे की खोटं आहे? अजित दादा खरंच जिवंत आहे तो कुठं असणार? आणि जो 6वा इन्सान ज्याने विमानातून उडी मारली तोच असणार का अजित पवार? काय वाटते तुम्हाला? नक्की कमेंट करा, तुम्ही नक्की सांगा. अजित दादाचा घात झाला असेल तर घात कोणी केला हा अजूनही माहित नाही आहे. अजित दादा जिवंत आहे, कुठं आहे, काय आहे हे पण माहित नाही आहे. नेमकं जनतेच्या समोर सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की भ्रमित करण्याचं कारस्थान जनतेला असं चालू आहे. कारण जनतेच्या मना दुखवत आहे आणि जनतेच्या मनात दुखत असताना आहे अजूनही जे विजा आग लागलेली आहे काळजामध्ये अजित पवार दादांचा जाण्याची, हे अजूनही आग भिजली नाही आहे. आणि असे भडकाऊ व्हिडिओ बनवून राहिले, सोशल मीडियावर टाकून राहिले. अशावर कारवाई झाली पाहिजे का? नक्की कमेंट करा, तुम्हीच सांगा. कारण अजित पवार जिवंत असण्याचा दावा हा खरा नाही आहे की खोटा आहे अजूनही सीबीआय सीआयडी जवळ गेला नाही. सीबीआय सीआयडी ही महाराष्ट्रातली
पोलीस सेना आहे आणि हे पोलीस सेना तपास करत आहे. सूत्रांच्या नुसार काय कोणाच्या आधारे अजित पवार जिवंत आहे याचा अजून आधार आणि अजून गोपनीय स्फोट अजूनही कळला नाही. अजित पवार जिवंत असण्याचा दावा अजूनही खरा ठरला नाही. अजित पवार जिवंत आहे याचा अजूनही आपल्या समोर उदाहरण पेश झालं नाही. मग आपण कशावरून म्हणायचं की अजित पवार जिवंत आहे? अजित पवार जिवंत असण्याचा दावा हा खोटा ठरला आहे आणि सीबीआय CID यांनी जांच करायला पाहिजे हे माझं मत आहे. खरंच तुम्हाला वाटते का सीबीआय CID याची जांच केली पाहिजे का? असे व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे का? तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.